नमस्कार मित्रांनो, तो कोकण तो शिमगो या सिरीजमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण आलो अंजनवेलमध्ये। अंजनवेलमध्ये मित्रांनो 3 पालख्यांच्या या पालखी भेटीचा आहे ना मोठा सोहळा होतो, तर तो पाहण्यासाठी आणि तुमच्यापर्यंत व्हिडिओच्या मार्फत पोहोचवण्यासाठी आज आपण आलो आहे। बारागावची गोवाघर तालुक्यातील पेवेतली पालखी, त्याच्यानंतर अंजनवेलची पालखी आणि वेलदूरची पालखी अशा 3 पालख्यांचा भेटाभेटीचा सोहळा आहे। तर चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला छोटासा प्रयत्न आहे दाखवण्याचा, तर व्हिडिओ कसा होईल तर ते तुम्ही पहा आणि शेवटला कमेंट करा, लाईक करा आणि शेअर करा। आणि तुम्ही बघताय कोकणचं शिमगो 2024। आता आपण बरोबर अंजनवेलच्या उतारामध्ये आहोत। खाली जाऊया आणि तिथून पुढची जी काय माहिती असेल ती तुम्हाला देतो।
पेळगावची झोलाई देवी दोन देवीच्या गाठी झालेल्या आहेत. तुम्ही मान करून घे. गाठीची चूक झाली असेल ते लाभा करून, गाठीची चूक झाली असेल नावाल करून, बापीचं तुळशी मान सांभाळून राजे तुळशी संतोषात माने स्वसात कोण मोडतोड करेल लावी कडचा कोट असेल तर तू भक्कम दे. आज मुंबईकरायत मुंबईला देशी परदेशी हराय ताराय आहे धाम आहे. कृपा करून धंदा सांभाळून कोण मोडतोड करेल तर तू भक्कम दे. या माय रोशनी बाहेर येतील जातील अडचणीच्या वेळी तुला हाक मारतील. त्यांचा नोकरी धंदा सांभाळून घर संसार सांभाळून कोण मोडतोड करेल तर तू भक्कम दे. गावात नेहमी धाम येते धामीची समजी. माझं नाव आर के अशोक गरड. मी ग्रामदेवता वेल्दूर ही आपली ग्रामदेवता वेल्दूर जाकामानाईचे नाव आहे. तर आज भेटाभेटचा कार्यक्रम आपल्याकडे किमान जवळजवळ 4-4:30 वाजेपर्यंत चालू होणार आहे. तर नेहमीप्रमाणे म्हणजे दरवर्षीप्रमाणे आपलं हे जे शिमगाव उत्सवातलं जे एक भाग आहे आजच्या दिवसाचा एक भेटाभेटी ते आजच्या दिवसापर्यंत ते संपन्न होणार आहे. आणि आता पेवेच्या पालखी बरोबर म्हणजे आपली पेवेची झोलाई देवी, अंजनेची काळेश्वरी आणि आपली पालखी यांचं बहिणीचं नातं आहे की? हो, हे तिन्ही बहिणी आहेत. आणि आता जी भेटाभेट होणार आहे ती पेवेची पालखी म्हणजे झोलाई देवी आणि जाकामाना. आणि ह्याच्या आधी ती भेटाभेट उतरस कालेश्वरी आणि झोलाई भेटाभेट झालेली आहे. बरोबर. आता थोड्या वेळानं आपली भेटाभेट होणार म्हणजे वेल्दूरची ग्रामदेवता आणि पेवेची ग्रामदेवता अशी त्यांची आज भेटाभेट होणार आहे. तर मित्रांनो, पालखी भेटीचा सोहळा तुम्ही अनुभवताय ना. पहिले पण पालखी भेट पाहिली ती या अंजनेवेल गावची श्री काळेश्वरीची आणि श्री पेवेगावच्या झोलाईची पालखी भेट पाहिली. त्याच्यानंतर आता आपण बघणार आहोत ती म्हणजे वेल्दूर गावच्या जाकाई मानेची आणि पेवेगावच्या झोलाईची पालखी भेटीचा सोहळा. आम्ही झोलाईदेवीचे 5 मानकरी आहोत. आमचे साळवी, खेडेकर, पारदळे आणि शिकवण आम्ही 5 गावठे ह्या झोलाईदेवी पहिल्या नागपंचमीला ती देवळातून बाहेर पडते. 12 गाव चतुर्सीमेमध्ये ती फिरत असते. 12 गाव 12 कोण ह्या पालखीला त्यावेळेस अनेक वर्षापूर्वी शिवाजी महाराजांच्या काळापासून तिला 12 गाव 12 कोण हे इनाम दिले गेले.
ती पालखी ही जोळादेवी केळीच्या पाण्यावरून दाभोळला जात होती चंडीगडला भेटायला. काही काळानंतर काही दिवस मोती हरवलं आणि ते मोती हरवल्याच्या नंतर ते व्यक्तीला सापडलं आणि ते मिळालं नाही. त्याच्यानंतर ती केळीच्या पाण्यावर जाण्याची बंद झाली आणि बंद झाली. त्याच्यानंतर निशाण पण जात होतं तेव्हाही बंद करण्यात आलं. पण आता ह्या ज्या त्यांच्या बहिणी आहेत, इतिहास कार्यत्री जाकाय म्हणा आहे, इतिहास कार्यत्री अंजनवेलची पालखी आहे, जाकाय म्हणा ही वेलदूरची पालखी आहे आणि पालखी ही गोपाळची पालखी आहे, जी तिची बहीण आहे. तसेच तिसून तिचा भाऊ हे तोही त्यालाही भेटायला जाते. तसे तलवलीला काय ही तिची बहीण आहे. अशा अनेक पालख्या या देवीला भेटतात. अनेक पारंपरिक रूढीप्रमाणे प्रत्येक कार्यक्रम तुझा वेळोवेळी तिथे होतो आणि तो कार्यक्रमाचा लाभ ह्या पंचकृषीतील बहुजन लोक तुझा लाभ घेतात आणि जे तुझा जो फळदायक चीज आहे नवसपाणी करून प्रत्येकाच्या जे काही नवस आहेत नवस जिंकून प्रत्येकाच्या तालुक्याच्या हात ठेवून तिला आतापर्यंत सर्वस्वी अजरामळ अशी देवता झालेली आहे आणि त्या देवतेचे लाखो भाविक तिच्या नतमस्तक होत आहेत आणि तिच्या देवळात येऊन सुद्धा जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न आपले मार्गी लावत आहेत. अशा तऱ्हेने अनेक हे जोळादेवीचं महिमा आहे आणि त्या महिमाचं सर्वस्वी हे कार्यक्रम तुम्हाला समोरच दिसत आहेत आणि ह्या कार्यक्रमाला अशा तऱ्हेने सुरुवात झाली. अशा तऱ्हेने हा कार्यक्रम कोकणातील जिल्हा उत्सव चालू आहे.